कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरि ओम। श्रीकृष्णाचे तरंग रूपातील म्हणजेच वेवलेंगच्या सूक्ष्म भाषेतील दर्शन। पूज्य स्वामी विज्ञानानंद यांचे तपस्थान म्हणजे दत्तकुटीर लोणावळा येथील श्रीकृष्णमूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणा, त्यानिमित्ताने विशेष चिंतन। विज्ञान परिभाषेत गीता या स्वामीजींच्या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांना उद्देशून स्वामीजींनी जे स्वगत मांडलेले आहे त्याचं सार पुढील प्रमाणे। भगवान श्रीकृष्ण आपण गीतेमध्ये जीवन जगण्याचे ज्ञान दिले, सुखदुःख समान करण्याची प्रक्रिया स्वतःच्या देहविलगतेच्या क्षणाने ठसविली। जाणीवपूर्वक घेतलेलं आत्मशासन अंतिमतः प्रतिसुख म्हणजेच सुखदायक होतं हे आपण आपल्या उदाहरणासह दाखविले। अक्षरशः आपादमस्तक लोकसेवेसाठी ज्ञानदानासाठी आपला देह आपण कारणी लावलात आणि आपल्या देहविलगतेच्या क्षणाला आमच्या जाणीव जागृतीसाठी तोच देह वापरलात। आपल्या अंतिम क्षणाला पदकमलाच्या कोमल पुष्टीपत्रावर बाणाचा बोरू करून रक्ताच्या रंगाने ज्ञानलेख आपण लिहिलात। तो आमच्यासारख्या भोळ्या भक्तांसाठी लिहिलात, तो आम्ही जागृतीचा प्याला पावा म्हणूनच ना, तो आम्ही जागृतीचा प्याला प्यावा म्हणूनच ना। हे भगवान, आपला ज्ञानपूर्ण आदर्श पाठ आम्ही लक्षात ठेवू, सबबी न सांगता निश्चयाने पुढे जाऊ। हे प्रभू, कधी आमच्या हाताने व्याधाच्या वेंधळेपणाने चूक होईल, त्याने आता तुम्ही जायबंदी होऊ नका। जखम आम्हाला होऊ दे, तुम्हाला नको। या जाणीवेची ज्योत आमच्या जीवनात अखंड तेवत राहो हीच वांछा। स्वामीजींनी व्यक्त केलेल्या या भावनेसह श्रीकृष्णाची मूर्ती डोळ्यासमोर आणावी। पहा ते दिव्य रूप। वनमाळी असणाऱ्या श्रीकृष्णांनी हिरवी वनश्री जवळ केली आहे। नीलकांती असणाऱ्या श्रीकृष्णांनी पीतांबर नेसलेला आहे, त्यावर लाल रंगाचा शेला आहे आणि डोक्यावर मोरपीस आहे। त्याच्या मध्यभागी हिरवी झाक आणि गडद जांभळ्या रंगाचा म्हणजे काळ्या रंगाकडे जाणारा कृष्णबिंदू आहे। या रंगांमध्ये वेवलेंग्थ म्हणजे तरंगरूप पाहावं। हिरवा आणि पिवळा वर्ण म्हणजे मध्यम तरंग लांबी, लाल रंग म्हणजे दीर्घ तरंग लांबी, निळा वर्ण म्हणजे लघुलहर आणि गडद जांभळा काळा रंग म्हणजे सर्व रंगांचं पर्यायाने सर्व तरंग लांबींचं मिश्रण आहे। श्रीकृष्णाच्या बाह्यरूपाचं सूक्ष्म रूप म्हणजेच निसर्गातील
तीनही प्रमुख तरंगलांबींचं आणि त्या पलीकडे स्थितीचं कृष्णवर्णाचं अस्तित्व या कृष्णमूर्तीमध्ये आढळतं. स्वामीजींनी सांगितलेलं विज्ञान रूपातील तरंग रूपातील हे कृष्णदर्शन आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला प्रेरणादायी ठरो. हरिओम हरिओम हरिओम. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय